शिवसेना नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत. शिरसाट साहेब, आज देशाचं बजेट सादर झालं. हे बजेट सादर होत असताना निर्मला सीतारामन म्हणाले की आम्ही 4 जातींवरती लक्ष केंद्रित करतोय. त्यातली पहिली जात आहे गरीब, दुसरी तरुण, तिसरी महिला, चौथी शेतकरी. यांना लक्ष ठेवून आम्ही हे बजेट सादर करतोय. पहिल्यांदा एक महिलेने जेव्हा बजेट आता सादर जेव्हा केले, ज्याला काही लोक अंतिम बजेट म्हणतात, परंतु ही खऱ्या अर्थानं सुरुवात आहे. आणि त्यांनी जी काय भूमिका मांडलेली ही पहिल्यांदा मांडली गेलेली. आजपर्यंत देशामध्ये जातीच्या आधारावर जे राजकारण केलं जायचं त्याला कुठेतरी तडा द्यायचं काम या सरकारने केलेलं आहे. म्हणून हे अभिनंदनास पात्र आहे. मला काम कुणाशी करायचं आहे, कुणासाठी करायचं आहे. गरिबी हटावचा नारा कित्येक वर्ष दिला. गरिबी हटली नाही, गरीब हटला. परंतु या मोदी सरकारने आता खऱ्या अर्थानं त्या लोकांकडे लक्ष दिलेलं आहे. मग तो शेतकरी असेल, तो युवा वर्ग असेल, तर महिला वर्ग असेल, या लोकांना खऱ्या अर्थानं या मेन स्ट्रीम लाईनमध्ये आणलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी काही जे काही डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटवर सरकारचा जास्त भर आहे. म्हणून हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं देशाच्या सर्वसामान्य घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. उद्धव ठाकरे यांनी या बजेटवरती टीका केलेली आहे. ते म्हणतायत की पहिल्या म्हणजे सरकारचं अभिनंदन करतात की त्यांना पहिल्यांदाच ह्या 4 जाती समजलेल्या आहेत. अदानी शिवाय पण काही जाती या देशामध्ये आहेत, हे पहिल्यांदा समजल्याबद्दल अभिनंदन म्हणतायत. त्यांना अदानी स्वप्नात येतं. अदानी अंबानी यांच्या स्वप्नात जाणार आहे. पर्सेंटेजवाल्या लोकांना बाकीच्या सामाजिक ज्या बांधिलकी आहेत त्यांच्याकडे यांचं दुर्लक्ष पहिलंही होतं, आजही आहे. म्हणून त्यांनी टीका टिप्पणी करणं हे त्यांच्यासाठी नवीन काही गोष्ट नाही. परंतु जर तुम्ही सर्वसामान्य माणसाला विचारलं काय तुला या बजेटपासून काय वाटतं, तर त्याला तो आनंद वाटतोय. आणि तुम्ही जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये ह्या मोदी सरकारच्या काळामध्ये मला केंद्रातला एकही असं मंत्री दाखव की ज्याच्यावर आरोप झालेत किंवा ज्याच्यावर काही भ्रष्टाचाराचे पुरावे कुणाचे सापडलेत. नाही होऊ दिलं त्यांनी. हे मोदी सरकारचं वैशिष्ट्य आहे. सरकार चालवताना आपण लोकांसाठी काम करतो, ही जी काय भूमिका आहे ती भूमिकेला न्याय द्यायचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे. देशाचं नाव यापूर्वी जर तुम्ही 10 वर्षापूर्वी जर पाहिलं तर आपण कुठं होतो, रोज तो पाकिस्तान यायचा काहीतरी आपल्याला छेडायचा, कुठून चीन येऊन छेडायचा. आज कुणाची हिंमत होत नाही. भारताकडं एक महाशक्ती म्हणून पाहिलं जातं आहे. आणि हे महाशक्ती बनवताना सर्वसामान्याचा सुद्धा सहभाग त्याच्यात आहे. एकटा मोदींनी केलेलं नाही. तर या सर्वांनी मिळून जे काही आपण सहकार्य करतो किंवा त्यांना प्रोत्साहन देतो, त्यामुळे हे महासत्ता झालेली. याचा आनंद वाटण्यापेक्षा त्याच्यावर टीका करण्यासाठी काही लोक धन्यता मानतात. त्यांनी दुसरी टीका केलेली आहे की तुम्ही जर का बजेटमध्ये महिलांवरती विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे तर मग मणिपूरच्या महिलांकडे का लक्ष देत नाहीत, मणिपूरला का जात नाहीत, असा उद्धव ठाकरेंचा सवाल आहे. त्यांना टीका करू द्यावं. त्यांना काय माहिती का, टीका करण्याशिवाय दुसरं त्यांच्याकडे काही नाही. आपण सरकार चालवताना 2.5 वर्षात काय केलं याचा कधी प्रगती पुस्तक त्यांनी सर्वसामान्य जनतेला दिलंय का? 4 गोष्टी सांगितल्यात का? मी 2.5 वर्ष सत्तेमध्ये होतो, हे मी काही करून दाखवलंय जे आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही, काय नाही. परंतु हे आपल्याला टोमणे मारायचे आहेत, एक आपली बॅनर लाईन करायची आणि सोडून द्यायचं. म्हणून तुम्हाला सांगतो की काही लोकांना एक ठराविक पॅटर्नमध्ये बोलण्याची सवय आहे. अर्थसंकल्प काय झालं, गरीबाला गरीब करणारा आणि श्रीमंताला श्रीमंत करणारा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की नवलकर हे विधान परिषदेमध्ये होते. अनेक वेळाला त्यांचं तिथलचे ते नेते असल्यामुळे विधान परिषदेचे अर्थसंकल्प जाहीर झाला की त्यांना प्रतिक्रिया विचारली. वाचतं कोण होते अर्थसंकल्प, इतका मोठा असतो तो, पण दुसऱ्या मिनिटाला लोक रिॲक्शन देतात. मग नवलकरांना विचारलं, मग त्यांनी हेच उत्तर दिलं, गरीबाला गरीब करणारा आणि श्रीमंताला श्रीमंत करणारा. आणि त्यांना हे कल्पना नव्हती की 95 मध्ये युतीची सत्ता आहे आणि ते मंत्री आहेत. मंत्री असताना त्यांनी केलेलं हे स्टेटमेंट होतं. म्हणून अर्थसंकल्पावर ज्यांना काही म्हणजे माझ्यासारख्याला सुद्धा कळत नाही, अनेक लोकांना कळत नाही, परंतु आम्हाला रिॲक्शन देताना पटकन रिॲक्शन देतो बगर वाचल्याचं, त्यातला हा प्रकार आहे. म्हणून उठाबा गटाच्या लोकांना उबाटा गटाच्या लोकांना किती अर्थसंकल्प कळतो हे मला माहीत नाही. त्यांना कॉर्पोरेशनचा अर्थसंकल्प कळतो, तिथपर्यंत त्याची लिमिट आहे. परंतु हा देशाचा अर्थसंकल्प आहे. प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न जेव्हा सरकार करतं, हे फक्त हे हेडलाईन्स आहेत. आजही तुम्ही पाहिलं असेल देशामध्ये सगळीकडे प्रगतीचा रथ दौडतोय.
रस्ते पाहाल, तुम्ही डेव्हलपमेंट पाहाल, इंडस्ट्रीजचा परिणाम पाहाल, हा देश आता महासत्तेकडे चालला आहे. त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे हे आज रायगड दौऱ्यावरती आहेत, दौरा करतायत. पक्षबांधणी आणि पक्षाचा प्रचार सुरू झाला आहे. पक्षबांधणी वगैरे नाही येते काही, त्यांचा तो संवाद दौरा आहे. लोकांशी जे बोलत नव्हते ते आता बोलायला लागलेले आहेत. हाच फक्त त्यांच्यातला झालेला फरक आहे. आणि मग त्याला प्रचंड सभा, जाहीर सभा असं ते एक स्वरूप द्यायचा प्रयत्न करतात. परंतु आता पार पाणी वाहून गेलेलं आहे. आता ते बांध घालायचा प्रयत्न करतायत, त्याला आता त्यांना यश मिळणार नाही. संजय राऊत बोललेले आहेत, नाशिकला ज्या काही धाडसत्र पडलेली आहेत त्या धाडसत्राबद्दल म्हणतायत की ज्यांच्यावरती धाडी पडल्या हे लोक सरकारशी संबंधित आहेत. ठेकेदारींच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत आहेत, यातले नेमके कोण आहेत ह्याची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि त्यांनी हे सरकारकडे इशारा केलेला आहे. धाड पडल्या तर निश्चित त्या धाड यासाठी टाकल्या की त्यांना जेलमध्ये टाकायचं. मग ते कोणाशी संबंधित आहेत, कोण त्याच्या मागे आहेत, हे सर्व जर मागे जर कोणी असतं तर धाड्या पडल्याच नसत्या. धाड पडला याचा अर्थ त्यांच्यावर कारवाई ही होणार आणि त्यांचे नाव समोर येणार. जालन्यातून काही लोक माल मसाला घेऊन गेले धाडीच्या नावाखाली. कोण घेऊन गेले ते समोर आले. जे चाललंय ते भयंकर आहे असं म्हणतायत. या माहिती यांना कुठून येतात माहीत नाही, परंतु सरकार आपलं काम करतं आहे, एजन्सी आपलं काम करतं आहे आणि त्यामध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई ही नक्की होणार आहे. याबद्दल चिंता करण्याचं काहीच कारण नाही. रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की रोहित पवार हे मिंदे नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या चौकशा सुरू आहेत आणि जे लोक सरकारसोबत आले त्यांच्या सगळ्या चौकशा थांबल्यात. अजित पवारच्या कारखान्याचा घोळ आणि रोहित पवारांच्या कारखान्याचा घोळ सारखाच आहे असाही राऊतांचा दावा आहे. कारखान्याचा घोळ अजित पवारचा सारखा असेल किंवा रोहितचा सारखा असेल तर मग रोहितच्या याच्यावर जी कारवाई झाली ती नंतर कधीतरी अजित पवार होऊ शकते ना. परंतु आणखीन रोहित पवार आणखीन त्या म्हणजे आता जन्मलेलं बाळ आहे ते, त्यांनी एवढे मोठमोठे विधान करायला नको. आणखीन त्याला भरपूर काही शिकायचं आहे. आणि ईडीची चौकशी म्हणजे काय फासावर लटकवणं नाही. चौकशीमध्ये जर दोषी नसाल तर तुम्ही संध्याकाळी बाहेर याल. झारखंडचे मुख्यमंत्री आहेत सोरेन, यांना अटक करण्यात आली. त्यासाठी 7,000 पोलीस आणल्याचा दावा आहे. तिकडे कमी जागा आहेत लोकसभेच्या, तर त्याही जागा हव्या आहेत म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे. असं नाही, तर सोरेनला सुद्धा माहिती होतं की आपल्याला अटक होणार आहे, आपण केलेलं काही गडबड आहेत म्हणून त्यांनी शहाणपणाने आपला राजीनामा दिलेला आहे. आता दुसरा मुख्यमंत्री मला वाटतं आज बसलाही असेल आणि ज्याला कल्पना असते की आपण गुन्हे केलेत म्हणून तर त्यांनी स्वतःला अटक करून घेतली ना. आता जे काही होईल ते न्यायालयाची लढाई तो लढतात. म्हणून पोलीस किती आले, काय किती झालं तरी न्यायालयीन लढाई त्यांना लढावी लागेल. आणि पुन्हा सांगतो, जो दोषी असेल त्याला सजाही होईल, जो निर्दोष असेल तो बाहेर येईल. पण महाराष्ट्रामध्ये असेच घोटाळे झाले, मात्र त्या लोकांना क्लीन चिट दिली जाते. त्यांनी काही नावं दिलेत, हसन मुश्रीफ, भावना गवळी, प्रफुल्ल पटेल यांच्यावरही आरोप होते, मात्र त्यांना क्लीन चिट दिली. कशाला? 1-2 महिन्यापूर्वी मला वाटतं पुन्हा इन्कम टॅक्सची रेड भावना गवळीवर पडली होती. म्हणून कुणाची भावना एक लक्षात घ्या, चौकशी ही थांबवता येऊ शकते पण चौकशी एकदम त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडता येत नाही. या चौकशा होत राहणार आहेत. जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईलच. निधी वाटपावरून पुन्हा आरोप सुरू आहेत. भाजपमध्ये या, नाहीतर निधी दिला जाणार नाही असे आरोप काही जण करायला लागलेत. 2.5 वर्षामध्ये आम्हाला काय दिलं होतं? आम्ही उठाव का केला होता? आमचाच मुख्यमंत्री होता ना. मग त्या टायमाला त्यांचे डोळे कुठं बंद होते का? त्या टायमाला कळत नव्हतं की आपले आमदार आहेत म्हणून? आम्ही कशासाठी जात होतो? मुख्यमंत्र्याकडे जात कशासाठी होतो? निधीसाठीच चाललो होतो ना. नाही दिला ना आम्हाला, तेव्हा त्यांचं उखळ पांढरं करून घेतलं. आता हमारी बारी आहे तो हम देखेंगे ना क्या करणे का. जेव्हा तुम्हाला मिळालं त्या टायमाला तुम्ही आनंदाच्या उकळ्या तुम्हाला फुटत होत्या. आता आम्हाला मिळतं तर तुम्ही रडता कशासाठी? आता जे होईल ते पाहू. परंतु आमचा राहिलेला विकास जो 2.5 वर्षात थांबला होता तो आता परिपूर्ण करून घेऊ. आमचा बॅकलॉग ज्याला म्हणतात ना, आरक्षण, ते आरक्षण आता आम्हाला मिळेल. बरं, संजय राऊत यांनी एक गंभीर वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणतात की काल झालेला प्रजासत्ताक हा शेवटचा प्रजासत्ताक असू शकतो. देशाचा प्रजासत्ताक दिन हा कधी शेवटचा नसतो. मूर्ख माणसं जरी बदलले तर देश जागेवर असतो. आणि कुणाच्या हाताने झालं यापेक्षा प्रजासत्ताक दिन साजरा ह्या आनंदाने होतो याचं भान ठेवा. कधी प्रजासत्ताक दिन हा शेवटचा असूच शकत नाही.
मग तो मोदींनी केला असावा का तो इंदिरा गांधींनी केला असावा की अटल बिहारींनी केला असावा. देशाबद्दल स्वाभिमान बाळगा. आणि तुमच्या माहितीचं सांगतो, पुढचा प्रजासत्ताक दिनाला सुद्धा मोदीच्याच हस्ते होईल हे निश्चित आहे. त्यांचं मत आहे की नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी सुरू आहे. धार्मिक मिरवणुकीतून संसदेत येतील. 500 वर्ष देश मागे घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे. मोदी शाह हे आश्मयुगात घेऊन जात आहेत देश. आता आम्ही धार्मिकता सोडून दिलेली नाही. तुमच्यासारखे आम्ही सर्व धर्मसमभावी झालेलो नाहीत. शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या विचाराच्या मागं आम्ही आहोत. तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. तुम्हाला जिथे गुडघे टेकायचे असेल तुम्ही टेका, परंतु तुम्ही आता हिंदुत्वाचा शब्द तुमच्या तोंडात येता कामा नये एवढं मात्र निश्चित तुम्ही ठरवा. तुम्हाला आता हिंदूंची गरज नाही, तुम्हाला हिंदुत्वाची गरज नाही. तुम्हाला ज्या बाडग्याची गरज आहे त्यांच्याबरोबर तुमचा संसार नीट करा. तर हे होते संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना कडक शब्दात प्रत्युत्तर दिले. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.